तर लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून दिले तर ते परत घेणार नाही असं सांगत अजित पवारांनी रवी राणा आणि महेश शिंदेंना चांगलंच सुनावलंय। लाडक्या बहिणींच्या हितांच्या आड कुणी आलं तर गाठ आपल्याशी असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी केलाय। महायुतीला पुन्हा सत्ता देण्याची साधही सत्ताधाऱ्यांनी घातली आहे। वडीत आयोजित कार्यक्रमात बोलताना लाडकी बहीण योजनेचं सातत्य टिकवणं तुमच्या हातात असल्याचं सांगत महायुतीला निवडणुकीत पाठबळ द्या असं आवाहन सत्ताधाऱ्यांनी केलं। पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या, पुढच्या 5 वर्षात तुमच्याकडं 90,000 रुपये 5 वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो। आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला की पुन्हा पुढच्या मार्च पर्यंत 25 पर्यंतची 26 पर्यंतची व्यवस्था, मग 27 पर्यंतची व्यवस्था। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत असं अजित पवार म्हणाले। जे दिलेलं ओवाळणी आहे ती तुमची आहे आणि ती तुमच्याकडेच राहणार आहे। पैशांच्या राशीत लोणाऱ्यांना 1500 रुपयांचं मोल काय करणार असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला। सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना 1,500 रुपयाचं काय मोल समजणार? सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले त्यांना 1500 रुपयाचं मोल कधीच समजू शकत नाही। 1,03,00,000 पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या भलतीच चर्चेत आहे, पण यवतमाळच्या अरणीमध्ये ही योजना वेगळ्याच कारणाने सध्या चर्चेत आहे। महिलांसाठी सुरू झालेल्या या योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यामध्ये जमा झाले। विशेष म्हणजे या भावानं ना कोणता अर्ज केला होता ना कोणती कागदपत्र दिली होती, तरीही त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले। पाहूयात। हे आहेत यवतमाळच्या आणि शहरातल्या हाफिज बेग नगरातले रहिवासी जाफर गफार शेख। त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही अर्ज भरला नव्हता, तरीही त्यांच्या बँक ऑफ बडोदाच्या बँक खात्यात योजनेचे 3,000 रुपये सरकारनं जमा केले। अनेक महिलांनी गर्दीत रेटारेटी करून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले, मात्र आधार लिंक नसल्याच्या कारणानं अनेक महिलांना पैसे मिळाले नाहीत। मात्र जाफर शेख या तरुणानं साधा अर्जही केलेला नसताना पैसे जमा झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात जमा झालेले आहेत, मी कोणताही अर्ज भरलेला नाही, फॉर्म भरलेला नाही, तरी हे पैसे कसे माझ्या खात्यात जमा झाले याची चौकशी करण्याची वेळ आलेली आहे। आता हा नेमका फॉर्म कोणाचा होता, हा कुठून भरला गेलेला आहे, यासाठी आपण राज्य टेक्निकल टीमला माहिती पाठवलेली आहे। बँकेच्या आणि प्रशासनाच्या गोंधळामुळे एका भावाला लॉटरी लागली, त्याने प्रामाणिकपणा दाखवला म्हणून ही बाब उजेडात आली, पण लाडक्या बहिणींच्या ओवाळणीवर दोडक्या बोगस भावांनी डल्ला मारू नये यासाठी पारदर्शकता बाळगणं गरजेचं आहे। तर बुलढाण्याचे शिंदेंचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड कायम या ना त्या कारणानं चर्चेत असतात। वादग्रस्त वक्तव्य, धमकावणं अशा विविध कारणांमुळे संजय गायकवाड वादात असतात। आता पुन्हा एकदा संजय गायकवाड वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेत। आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा बुलढाण्यात वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी भल्या मोठ्या तलवारीनं स्टेजवर केक कापला, त्यानंतर कापलेला केक तलवारीनंच आपल्या पत्नी आणि मुलाला भरवला। या सगळ्या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। सामान्य व्यक्तीनं तलवारीनं केक कापल्यास गुन्हा दाखल होतो। आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बुलढाणा पोलीस आमदार गायकवाड यांच्या विरोधात कारवाई करणार का हा सवाल आहे। ऑलिम्पिक मध्ये तुम्हाला उद्या पिस्तूलचा गेम बंद करावा लागेल, आर्चरीचा बंद करावा लागेल, तलवारबाजी बंद करावं लागेल, हे सगळं बंद करावं लागणार आहे। त्या समोरच्या व्यक्तीचा उद्देश काय आहे, त्याचा उद्देश जर कोणाला मारण्याचा कापण्याचा असेल तर 100% गुन्हा दाखल झाला पाहिजे। आमदार गायकवाड मात्र तलवारीनं केक कापण्यात काही गैर नसल्याचं म्हणत स्वतःच्या कृतीचं समर्थन करतायत, त्यामुळे पोलीस आता काय कारवाई करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। सगळ्यांचा नाद करा, मात्र कोल्हापूरकरांचा नाद करू नका असं म्हटलं जातं। कोल्हापूरकरांच्या जगण्याची एकच रीत न्यारी असते। आता रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूरकरांनी अंमलात आणलेल्या अनोख्या फंड्याची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। पाहूयात। कोल्हापुरातल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। खड्ड्यांच्या या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी याच खड्डेमय रस्त्यावर डर्ट ट्रॅक स्पर्धा करण्यात आली। डर्ट ट्रॅकवर स्पर्धा गाजवणारे स्पर्धक आपल्या स्पोर्ट्स बाईकसह सहभागी झाले। खड्डे असलेल्या भागात ढोल ताशांचा गजर सुरू होता। डर्ट ट्रॅक स्पर्धेत जसे अडथळे असतात तशा पद्धतीनं अडथळे आणि अनुभव रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या दररोज येत असल्याचं नागरिक म्हणतायत। आम्हाला डर्ट ट्रॅकचा अनुभव येतो इथं। आज तर आम्ही ही गाडी आणली आहे, आम्ही रेग्युलर ह्या रोडनी फिरतोय दुसऱ्या गाड्या घेऊन, त्यावेळी तर आमच्या अक्षरशः कंबरड मोडलं जातंय। प्रशासनाचं लक्ष खड्ड्यांच्या समस्येकडे वेधण्यासाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं स्पर्धेत सहभागी झालेल्या कोल्हापूरकरांनी म्हटलं। सर्व कोल्हापूरच्या रस्त्यांची परिस्थिती अशी आहे
हा ताराबाई पार्कातला उच्चभ्रू वस्तीतल्या रस्त्याची जर ही परिस्थिती असेल तर शहरातल्या बाकीच्या रस्त्यांची काय परिस्थिती असेल हे आपण जाणून घेऊ शकता. आता प्रशासनानं अनोख्या आंदोलनाची दखल घेऊन खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात, इतकी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.